गाइज वेलकम बैक टू अवर न्यू ब्लॉग। तर आज आहे क्रिसमस। पप्पांनी मला काल एक क्रिसमस ट्री आणून दिलं तर आम्ही कालच डेकोरेट केलं तर तुम्हाला फ्रंट बॅक थांब काय केली? 10 मजा म्हणजे तामझाम केलं। कसं तामझाम केलं? तोडलं असं आहे का? मी तिचे ॲपल्स आणि विनेगर आहे ना हां शिव याच्यामध्ये ना कॉटन टाकतात म्हणे, थोडे थोडे लाईट कॉटन टाकायचे तसे ते बर्फ सारखं फील होतं ना। आपण पण टाकायचे का? हां तर श्रेया करत आहे आज क्रिसमस स्पेशलसाठी फ्रेंच फ्राईज घरच्या घरी तिच्या बहिणीसाठी। तर ती म्हणते मी नाही खाणार आणि ती म्हणते मला व्हिडिओत घेऊ नको असं म्हटली ती मला। तर त्यामुळे ते फक्त फ्रेंच फ्राईज दाखवेल तिचे आणि त्यानंतर शिवण्या भाजी घेतलेली आहे। घरातली सगळी कामं उरकलेली आहे, पोचा मारून घेतलेल्या श्रेयाने, पण आम्ही फिरतोय असंच। ए कोणती बेल लावते तू? जिंगल बेल वा। हां हां मी टाकून दिलं, जाऊ दे। मध्येच करतात ह्या पोरी। बेल कुठे लावायचं? बेल इथं कुठे लावायचे? तिथंच लावतात ते बेल। हां बेल असं ते सॅन्टा क्लॉज येतं ना। हां आमच्या शाळेमध्ये असती सॅन्टा क्लॉज होता। हां वा, मला तर तूच दिसती माझी प्यारी प्यारी शांता क्लॉज। गोडे गोडे माझे बच्चा। बस ना संध्याकाळी ना आपण आज आपण संध्याकाळी काय करणार शिव सांग बरं? कॉटन घेणार आणि लाइटिंग लावणार। पप्पा आल्यानंतर हां ते आपल्याला काही जमत नाही, पप्पाच लावतील लाइटिंग। मग इथं थोडंसं डेकोरेट करू आणि मी छोटंसं नॉर्मलसा केक करते माझ्या शिवसाठी। हो गव्हाच्याच पिठाचं नॉर्मलच करू। प्लम केक म्हणजे जवळपास प्लम केक पण तसाच आहे, आपण केला होता तो, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे ना ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करायचे असतात किंवा रम जर असलं तुमच्याकडे तर रममध्ये सोक करता। ओरिजिनल केक असा असतो, मी सांगते तुम्हाला, चला बघत राहणे। शिवन अरे हे असं का ब्लर? तर शिवण्याचं ट्री कसं वाटलं मला नक्की सांगा। चला आता जाऊया। शिव आवाज कमी कर, मुली बघतायत टी व्ही। मी आता स्वयंपाकाला लागते। मम्मीचं आहे ना, मम्मीला मुगाची डाळ करते, बाकी डोश्याचं पीठ वगैरे शिल्लक आहे। रात्री आपण आलो होतो, मी रात्री म्हटलं चला बाय करेल, पण बघायचं झालं शक्यतो असा एकत्रच ब्लॉग होईलच, तो तुमच्यापर्यंत येईलच। तर हे बघा इथं थंडीचे दिवस असे ना तेव्हा तूप थोडंसं, जेव्हा आपण तूप काढतो ना तर ते थोडंसं प्रॉब्लेमच येतो। मम्मी त्यामुळे त्याच्यामध्ये बर्फ टाकून दिलेला आहे। आता मम्मीला मुगाची डाळ करते, भाकर टाकून देते। बाकी श्रेया म्हणते मम्मी मला एवढी भूक नाही आहे। तर नाश्त्याला शिवण्याने कालची इडली जी होती ना त्याला मी तिला हे करून दिली होती, काय इडली तडका काय झाला मला नाही माहिती, इडली फ्राय करून दिली होती थोडीशी मस्त जिरे मोहरी, पण सगळ्यात बेस्ट आहे ना हीच लागते, हीच छान वाटते। त्याचं झालं आता मम्मीला डाळ लावून देते, भाकर टाकून देते आणि बाकी मग तुम्ही दिवसभर ब्लॉग बघत राहा। आता थोडंसं ऑरेंज ज्यूस काढून त्याच्यामध्ये थोडीशी जास्त नाही, माझ्याकडे चेरी पण नाही आहे आणि काळे मनुके पण नाही आहे, साधे मनुके आहेत, काजू बदाम थोडेसे जे घरात शिल्लक आहे ना ते थोडंसं ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत घालून देते आणि थोड्या वेळाने संध्याकाळीपर्यंत बघ केक लावून देईल। आणि रात्री तिची हौस आहे शिवण्याची, मी म्हटलं कोण आलं का काय, तर शिवण्याची हौस आहे, ती म्हणते मम्मी मला सेलिब्रेट करायचं आहे। म्हटलं चला जाऊ द्या, मुलांची हौस असते त्यानिमित्ताने त्यांना केक खायला भेटतो, सेलिब्रेट करायला भेटतं। मुलांना कसं निमित्तच लागतं सेलिब्रेट करण्यासाठी, मध्ये काही असू द्या, तर त्यांना आवडतं क्रिसमस। आपण तर सेलिब्रेट करत नाही पण त्यांना आवडतं म्हणून मुलांसाठी आपण सेलिब्रेट करतो। तर चला मग बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा। कसा होतो तुम्हाला माहितीच आहे, नेहमीप्रमाणे माहिती नसतं, काही गोष्टी अचानकच होत असतात, पण तुम्ही पुढे जाऊ नका, कंटिन्यू करत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चला बघू शकते ऑरेंज ज्यूस आम्ही काढून घेतलेला आहे आणि जवळपास 2 ऑरेंज ज्यूसचा इतका ज्यूस निघालेला आहे। सो मी आता एक ग्लासामध्ये याला थोडंसं चाळून घेते, हा ना थोडंसं चाळून घेते त्याला। इथं शिवण्याला डोसा तयार करते, न्यू डोशाच हां तुम्ही बघितलं असेल मला वाटतं लास्ट ब्लॉगमध्ये, तर थोडंसं पीठ आहे ते मी तिला डोसा तयार करून देते। मम्मीने त्यांना इथं डाळ लावून दिलेली मुगाची, भाकर इथं रेडी झालेली आहे मम्मीने त्यांची, तर भाकर पण झालेली आहे, सगळं झालेलं आहे। आता याला काजू बदाम वगैरे कट करायचे, पण आता ना पहिल्या आधी शिवण्याला जेवून देते डोसा करून, त्यानंतर याला गाळून फ्रीजमध्ये सध्या ठेवते आणि काजू बदाम वगैरे कट करून झाले की मग ते मी यामध्ये भिजत घालून ठेवले।
बघू शकते खजूर आहे, मनुके, काजू बदाम आणि टुटी फ्रुटी. जास्त काही नाही आहे याच्यामध्ये. चेरी, काय मनुके, बरेचसे तुमच्याकडे जितके ड्रायफ्रूट्स आहेत ना, कोणी कोणी अंजीर वगैरे म्हणजे भरपूर टाकतात प्लम केकमध्ये. रिअली असतं ते पिस्ता वगैरे. पण आपला हा बजेट केक आहे त्याच्यामुळे जे घरात थोडंसं शिल्लक होतं तितक्यातच मी करते. फक्त खजूर नव्हतं, खजूर घेऊन आले आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता इथे ड्रायफ्रूट्स वगैरे जितके होते तितके टाकलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये, मी जास्त टाकले कारण की मी याच्यातच करणार आहे. ते बघा, आता याला ना आपण सोक करून ठेवू. जवळपास 2-3 तास भरपूर होतील. जमलं तर रात्रभर सोक करून ठेवा आणि नसेल शक्य खूप घाई गडबडीत आहे तर थोड्या वेळ आपण 2-1 तास भिजेपर्यंत असं ठेवणार आहोत. तर आता हे भिजलं का त्यानंतर मग मी केक करायला गेलो. तोपर्यंत घरात आवरून घेते. खूप भांडीकुंडी आहेत. आता मम्मी त्यांना दिलं आहे जेवायला. शिव काय करते, शिवचं पण जेवण झालेलं आहे. मम्मीला दिली भाकर आणि हे डाळ. शिव बघ कशी खाते बघा, आहे का. तर चला आता श्रेयाला पण ज्वारीची भाकर खायची आहे डाळीसोबत, तर तिला पण भाकर टाकून देते. मी डोसा खाणार आहे आणि त्यानंतर मग आपण केक करायला घेऊ. आता याला झाकून ठेवते. शिवायला याच्यावर झाकून ठेव. हां हां, याच्यावर झाकून ठेवते. बरीचशी कामं आहे घरातली आवरून घेते, त्यानंतर मग भेटते परत पुन्हा तुम्हाला. हॅलो फ्रेंड्स, तर ना थोडंसं केक करणार होते पण ना थंडी इतकी प्रमाणाच्या बाहेर पडते ना. काय झालं, दुपारची जेवणं झालीत आणि त्यानंतर ना मी झोपूनच गेले. मला ना इच्छाच नव्हती होत किचनमध्ये उभं राहायची. तर केक तर राहिलाच. आता ते छान सोप झालेले असतील आपले ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून ठेवलेले. तर आता 5 वाजलेले आहे. शिव चालली क्लासला. तर तनु म्हटली मी सोडून येते तिला, इथं जवळच आहे. तर ते जाईल, सोडून येईल. तोपर्यंत मग मी बघते, लावते केक सुरुवात करते. आहे आपला नॉर्मल केकच आहे. जसं मी मागच्या वेळेस गव्हाच्या पिठाचा केक केला होता तसंच केक आहे. जास्त काही नाही, त्यामुळे रेसिपी नाही करणार, पण करून घेते नॉर्मली केक. नॉर्मलीच बनणार आहे केक. जास्त काही तामझाम नाही आहे. मागच्या वेळेस गव्हाच्या पिठाचा केक केला होता ना, त्याची रेसिपी तुम्ही बघितलीच आहे. फक्त इतकं आहे की यामध्ये ऑरेंज वगैरे, दही थोडंसं राहणार नाही आहे. दही माझ्याकडे नाही आहे, तूप पण नाही. इथं तेल तर मागच्या वेळेस तेलच टाकलं होतं मी. तर ह्यावेळेस दही नाही आहे, तर दूध, साखर वगैरे असं ॲड करून थोडंसं शुगर सिरप तयार करून असं नॉर्मली करणार आहे. गव्हाच्या पिठाचाच केक राहील, चॉकलेटचाच राहील आणि फक्त ओनली वन ते आपण ड्रायफ्रूट्स आहे ना ते भिजत घातलेले ते टाकायचे. आणि खरं ओरिजिनल प्लम केक. थांब टाईम बघ ना शिव, तू आधी टाईम बघ व्यवस्थित मग जा. हां टाईम आहे, थांब थोडा वेळ, घड्याळ नको घालू. तर शिवण्या चालली आहे क्लासला. तर ती जा गेली का मग मी केक लावायला सुरुवात करेल. तर बघा, घड्याळ घालून चालली. बघा टाइम बघायला. बघा आता हे माकडे किती टाईम बघायला. पप्पाचं घड्याळ शिवाय हरून जरा तिनं लक्षात पप्पाला मार. तर आता शिव चालली आहे, मी करायला घेते केक आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाई म्हणतीये आपल्या मैत्रिणींना बोल पार्टी करल, तर ते लास्टला तुम्हाला दाखवलं. एकच मैत्रिणीला बोलवणार आहे, एवढं भिडला नाही बनवणार आहे. आम्ही बोलवणार होतो पण ना ते अंजुम आणि महेश्वरी जास्त एकच मैत्रिणीला बोलवणार, जास्त भिडला नाही बोलवणार. तर तोंड बघा ते. ती म्हणते म्हणले संध्याकाळी नाही का क्रिसमस पार्टी करणार आहे आणि एकच मैत्रिणीला बोलवणार, जास्त भिडला नाही बोलवणार. आणि दुपारी किती भीड जमा केली ती. आम्ही झोपलो. नको तू नको मध्ये बोल. थांब शिव थांब. ती श्रेया म्हणती काही करत नाही. दुपारी एवढी भीड आणली होती त्यांनी घरामध्ये, आम्हाला झोपू सुद्धा देत नव्हत्या. पण हा जा बाय चालल्या आता त्या. दुपारी मी आता करायला घेते केक. दुपारी प्रमाणाची बाहेर झोप लागून गेली यार. इतकं म्हणजे कसं होतं, मला ना मशीनमधले कपडे म्हणजे डायरेक्ट टाकलेले पटत नाही. तर त्यामुळे मी काय करते, हाताने धुते ना. मला काय माहिती, टेरेसवरून आणली नाही श्रेया. बाबांना विचार, बाबांना म्हणा सॉफ्टवाली चप्पल होती धुवून ठेवलेली, जा पटकन बघ बरं, नाही तर ते गबाळ्यात कुठेही घालून देतील असं होईल. कारण वरती काम चालू आहे ना, भाऊन ते फर्निचरचं काम करताय, त्यामुळे ना ते मग काय होईल, पसाऱ्यामध्ये डॅडी कसं होतं कुठं पण ठेवून देतात सामान, मग त्यांच्या लक्षात नाही राहत. तर आम्ही काय म्हणायचो, ते झोप लागून गेली, बॉडी इतकी गार पडून जाते ना. आपण कसं होतं, जेव्हा सगळे कामं उरकून झाले ना त्यावेळेस प्रमाणाच्या बाहेर घालावं लागतं, प्रमाणाच्या बाहेर. आणि असं वाटतं ना आता काहीच करावं नाही आणि सरळ गोधडी पकडून झोपून राहावं. तसंच झालं. मी म्हटलं केक करल, पण काय ते झालं असं, इतकी झोप लागून गेली. आता ह्या मुली गेल्यात क्लासला, मी आता थोडंसं आवरते, फ्रेश होते. फ्रेश तर झालेलेच आहे, चेहरा धुतला मी आणि आता केक
लावून घेते. केकचं तर रेसिपी तुम्हाला माहितीच आहे, तर त्यामुळे मी आता रेसिपी नाही दाखवत, कारण की तुम्हाला मी बघितले रेसिपीचे व्हिडिओ एवढे नाही आवडत, तुम्ही लाईक नाही करत. तुम्हाला अशा नॉर्मली साधे आपल्या घरगुती व्लॉग्स तुम्हाला जास्त आवडतात, त्यामुळे तुम्ही असेच व्लॉग बघत राहा आणि मस्त व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स पण करत जा, सबस्क्राईब पण करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सो चला मग कंटिन्यू करत राहा. फायनली इथं मी केक लावून दिलेला आहे. मी ना थोडंसं मिक्स केलं आहे, कारण की मुलींना चॉकलेट आवडतं म्हणून मी थोडंसं चॉकलेटसुद्धा आतमध्ये ॲड केलेला आहे. बाकी आपला आहे तो प्लम केकच आहे, जसं की मी सोक करून ठेवलं होतं. आणि थोडंसं त्यामध्ये टाकलेलं आहे ऑरेंज, थोडंसं ऑरेंज धुवून किसून असा टाकून दिलेला आहे. जास्त नाही टाकायचा, कडू होतो. आणि आता हा चांगला बेक होईल, मग रात्रीबाईची पार्टी होईल. बघते थोडंसं मोमोज करून घेते थोडेसे, आणि त्यानंतर मग थोडीशी नॉर्मल खिचडीच लावून, जास्त स्वयंपाक नाही करणार. आणि बाकी बघू मग संध्याकाळी शिवान्या आल्यानंतर घरी काय करते धिंगाणा बघूयात. तर हॅलो गाईज, आमची क्रिसमसची पार्टीची तयारी चालू आहे. इथे मी बघू शकताय, मी नाही श्रेयाने केलेली आहे चॉपिंग. तर तिने मस्त अशी चॉपिंग केलेली आहे. आणि ती मला आता इतक्यात नाव ठेवत होती की मम्मी तू इतका कांदा बघ, त्या चॉपिंगमध्ये तू व्यवस्थित कांदा कट केलेला नाही आहे. ते तोंड आता मी तुम्हाला दाखवलं असतं, माझ्यावर चिडती ती, पण जाऊ दे आता. तर ते कांदा टाकलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट तयार केलेली आहे. आपण मोमोची स्टफिंग इथं बनवून घेतो आहे आम्ही. आणि आपला केक इथं बघू शकताय, जबरदस्त केक बनणार आहे. तूप मी इथं बनायला ठेवलं होतं, थंडी दिवसात व्यवस्थित बनत नाही, पण आता थोडंफार निघतं आहे, चला बेटर आहे. आणि आता मोमोची स्टफिंग करून घेतो. शिवण्या आलेली आहे, तनू पण आहे. शिव काय करते काकू? हे नको काढू, हे कोणी काढायला लागले? काकूने. शिळ्याचं मोमो वेगळे का? नाही झालं का आताचं? सो हॅलो फ्रेंड्स, तर फायनली मोमोज बनवून झालेले आहेत. बघू शकताय किती मस्त शेप आलेला आहे. तर खूप मेहनत असते. बाकीचं सगळे कामं उरकून झाले, खिचडी भात लावून झालेला आहे, मोमोज करून झालेले आहे. शिवण्या करते तिच्या फ्रेंडसोबत, तिकडं आमच्या तो प्लेस आहे ना बरांडा, तर तिथं ते पार्टीच चालू आहे. काय हो लावलं तुम्ही? ते तूप काढलं ना, तुपाचा थोडासा उग्रा असा वेगळाचा वास येतो ना, तर ते म्हणते आला स्मेल. असे उशिरा आलेले आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये मॅच चालू आहे. आणि शिवण्या क्रिसमसच्या पार्टीचं सेलिब्रेशन मैत्रिणीनं घेऊन कुरकुरे काय आणले, त्यासाठी तिचा गल्ला फोडायला लावला. मला म्हणजे पैसेच दे, आता माझ्याकडे सध्या लेटेस्ट माझे पैसे नव्हते, तर तिला मला गल्ला फोडायला लावला आणि तिने पैसे काढले आणि कुरकुरे घेऊन आली. आणि तिकडं फ्रेंडसोबत काहीतरी चाललं आहे, तिचं मी तुम्हाला दाखवते, थांबा. एक बॅच आपली बनती आहे मोमोजची. हा हा हा, काय मस्त असा शेप आलेला आहे मोमोजचा, तुम्ही बघू शकताय. त्याची पण एक कला असते यार. केक इथं रेडी आहे, मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आणि इथं बघा, हा 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 हा, मस्त आपली खानदेशी खिचडी रेडी झालेली आहे. साहेबांचा उपवास होता, त्यांनी गुरुवारचा उपवास धरायला लागलेले आहेत, तर त्यांना आता मी आधी गरम गरम खिचडी देते. त्यांनी वडापाव आणलेला आहे, तर वडापाव दूध गरम करायला ठेवलेलं आहे. वडापाव खिचडी त्यांना देऊन देते. ते म्हणतात उपवास सोडायच्या वेळेस जास्त नको आहे त्यामुळं. आणि केक तर स्वीटमध्ये राहणार. आणि जिलेबी आहे आमची शिल्लक, डॅडीने त्यांनी जिलेबी आणली होती, ती जिलेबी शिल्लक आहे फ्रीजमध्ये, ती त्यांना देऊन देते. सो चला, मस्त खिचडी आहे एकच नंबर, मस्त गरमागरम तूप टाकून लोणचं पापडासोबत खायची मस्त वाटते. इथं बघू शकता, शिवण्यासाठी मस्त पार्टीची तयारी करून झालेली आहे. मोमोज रेडी आहे आणि त्यांना हा मिरिंडा. तर आता त्यांना देते, बघूयात त्यांचं रिॲक्शन. अरे बसा सगळ्यांनी, बसा खाली. चला बसा इथं. शिवान्याने बघा इथं मस्त डेकोरेट केलेले. अबे शिरा, त्यांचं ज्यूसची प्लेट सगळ्यांनी गोल करून बसा. बापरे, क्रिसमस पार्टी तर लय भारी रे. हो, मला पण असं वाटलं मी पण जॉईंट व्हा तुमच्यात. हो का? वा वा वा. ते फूडमॅट वगैरे साईडला करून देताय ना तिकडून. से चीज. मॅरी क्रिसमस बोला. करो फिर पार्टी की सुरुवात. शिवण्या तिचं शेजवान चटणी ते घेऊन ये ना. शिवण्याचं ट्री बघा इथं.
शिवण्याचं डेकोरेशन. करो सुरू. एक एक ग्लास घ्या सगळ्यांनी. वा वा, मलाच आनंद होते. वा 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 वा. तोंड बघ तोंड बघ तोंड बघ. हां, खरं नियोजन पार्टीचं तर बाईनेच केलेलं आहे माझ्या. चेस चेस. वा वा वा. हां, तूच नियोजन केलंय ना बाबू. ते तिथं ताटातच ठेव. ते कशाला तिकडे साईडला पडेल ते. आम्ही तिघांनी कमवून केलंय. कमून? वाह, कुठून कमून आणलं बाळा? करा करा. हॅपी क्रिसमस. मेरी क्रिसमस नाही, हॅपी क्रिसमस नाही, मेरी क्रिसमस.
पार्टी चालू आहे मस्तपैकी. आणि मी आत्ता इतक्यात जस्ट बोलत होते, ही आणि हे बोर आहेत, बोर. ये बोर आहे ये बोर आहे. हे बोर आहेत माहिती का. हे 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 बघ, हे माझी कॉपी. थांब माझी कॉपी बोलवते मी. माझी कॉपी घुबरी कॉपी. माझी घुबरी कॉपी इकडे. ही आणि हिचे पप्पा बोर. माझी कॉपी ही माझी कॉपी आहे. ही माझ्यासारखं माझ्या आयुष्याचा मजा घेते, आनंद घेते माहिती आहे का. मस्त एन्जॉय करते. ही माझी कॉपी. आणि हे बोर. हे दोघं हे बघा, हे आणि हे एकाच माळातला मणी आहे. हे बघा, हे दोघं एकच माळातले मणी. बोर होतो, बोर. आयुष्याचा मजा घेते. ट्रॅव्हल करायला गेले तर असे तोंड नाही का असेच करत राहणार, बस एन्जॉय नाही करत. आम्हाला ती आमच्या बरोबर बोला. बरं काय ती हाताने इकडे तिकडे करते. शिवण्या गप्प ना शिवण्या. सो आता इथं आपला केक रेडी आहे. तन्या प्लीज आपली पोझिशन घ्यावे. हां बोला. ह्याला क्रिसमसचा फेमस फूड बोलतात हो. केक. दिस इज प्लम केक. आणि जो पारंपरिक त्यांचा जो केक असतो ना तो रममध्ये असतो. आपण ऑरेंज ज्यूसमध्ये बनवलेला आहे. तुम्ही आमचा डान्स पाहिला असेल. हा बघितला धिंगाणा बघितला तुमचा. हां आता चला दोघींनी कट करा. जर गे तनु धर ना हात. पण ती ताटात उलट ठेवायला पाहिजे का साक्षी. बरं ठीक आहे चल. 2 1 गो. हॅपी क्रिसमस टू यू. हॅपी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. थांब मी कट करून झालेला आहे. आणि मेरी क्रिसमस तुम्हाला सर्वांना. आणि केक बघू शकताय. टुटी फ्रुटी. जिंगल बेल 3 2 1 गो. जिंगल बेल जिंगल ऑन द वे. सॅन्टा क्लॉज के टकले बेर पतंजली. काय रिएक्शन काहीच नाही यांचं. अरे ऐका ना तुम्ही. ऐका साक्षी ऐका. 3 2 1 गो. जिंगल बेल जिंगल ऑन द वे. सॅन्टा क्लॉज के टकले बेर पतंजली का बेर. कारण की आपण नाही ह्यावेळेस दरवेळेस पेक्षा वेगळं काहीतरी ट्राय केलंय. थोडंसं काहीतरी जुगाड मिक्स काहीतरी करून दिलेलं आहे. त्याच्यात थोडंसं याची चव येत असेल थोडीशी दालचिनीची वगैरे. वेगळं नाही वाटत. गोड कमी आहे. नाही गोड पण ठीक आहे मस्त. ऑरेंजचं आहे ना. तो कसं वाटतोय. तो बेकरीचा केक खाल्ला कधी असं वेगळाच असतो ना. बेकरीमध्ये भेटतो तो. तो केक आणतात नाही का तुम्ही स्पॉन्ज. तो केक आणतात बघा त्या टाईप. तशा टाईप मध्ये असतो. हा ना. वेगळं नाही वाटत. हां श्रोताला बोला.